नमस्कार. आज 28 मार्च 2022. आता साधारणपणे 11:15 वाजता आहेत. आम्ही आता इथून केरळला निघालो आहोत. एक साधारणपणे आमची 2ची फ्लाईट आहे आणि रिपोर्टिंग आमचं आहे 12 वाजता. त्यासाठी आम्ही आता केरळला चाललो. थँक्यू. विमानतळावर लोहगाव विमानतळ. आम्ही 2 वाजलेत. Ladies and gentlemen, please keep your big bags in the overhead bins above your allocated seat. We request you to put your small bags in the seat in front of you. आता सकाळचे 4 वाजलेले आहेत. आम्ही आता कोचिन इंटरनॅशनल एअरपोर्टला पोहोचलो. कोचिन एअरपोर्ट. आता मी कोचिन एअरपोर्टवरनं बाहेर पडतोय. खूप छान वातावरण आहे. हवेत एक छान गारवा आहे. मस्त. तर आता आम्ही मुन्नारकडे चाललो आहोत. आता आम्ही कोची एअरपोर्टला उतरलो. आता इथून आम्ही पुढे चाललो आहे मुन्नारच्या दिशेने. अजून साधारणपणे इथून 20 किलोमीटरचा मुन्नार आहे. आणि इतका छान सीन सगळं इकडे ह्याच्यामध्ये. तुम्हाला ह्याच्यामध्ये एक असं सगळीकडे धुकं पसरलेलं आहे. आणि इतकं छान वातावरण आहे ना की आपल्याला असं एन्जॉय करतो मी हे खूप वातावरण इथलं असं. तर बघा ह्या ठिकाणी हा रोड जो आहे इतका छान स्वच्छ आणि पलीकडे सगळ्या डोंगरांवर धुकं वगैरे खूप छान वाटतं ह्या ठिकाणी. असं झाडी पण भरपूर आहे. झाडींमधनं असं जाणारा रोड वातावरण आहे. एलिफेंट राइड है, स्पाइस गार्डन है. अच्छा. देन टेकड़ी में. अच्छा 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 अच्छा. हाँ टेकड़ी में एलिफेंट राइड टेकड़ी एंड स्पाइस प्लांटेशन टेकड़ी. अच्छा. इधर ऑन द वे है. क्या टेकड़ी में एलिफेंट राइड. हाँ एलिफेंट राइड एंड स्पाइस गार्डन. मार्शल आर्ट्स कथकली कल्चर प्रोग्राम है. मार्शल आर्ट्स कथकली इवनिंग. कलरी पे टेकड़ी में होटल का नेम पेपर वाइन. ओ पेपर वाइन. ओके. आलेपी हाउसफुल ना. अभी हम थोड़ा थोड़ा मलयालम सीख रहे हैं भाई साहब से. हाँ. क्या अभी नहीं, मैं शूटिंग कर रहा हूँ. शूटिंग. हाँ ये कैमरा. ओहो. हाँ
तो उन्होंने मुझे बताया है कि हाउ आर यू, हाँ मतलब सुगमणि, सुगमणो सुगमणो। हाँ तो जब भी आप केरला आएंगे तो आप अगर किसी को पूछेंगे सुगमणो, सुगमणो। मतलब हाउ आर यू। how are you? यस, थोड़ा थोड़ा हम सीखेंगे अभी। आता मी आडीमाली इथे वेलांकणी माता मंदिरात आम्ही आलो आहोत. ख्रिश्चन मंदिर आहे, खूप छान आहे. आजूबाजूला इतकं छान असं वातावरण आहे, थंडी आहे, खूप प्रसन्न वाटतं. म्हणजे इतकं नॅचरल. वा. आणि बाजूने आपण त्याला प्रदक्षिणा करू शकतो. आणि आजूबाजूचा परिसर इतका छान आहे. वाव, ब्युटिफुल. त्या मंदिराला प्रदक्षिणा करत असतानाच तुम्हाला हा इतका छान व्ह्यू मिळतो सगळा. ब्युटिफुल. मुन्नारकडे जाताना जे चहाचे मळे दिसतात, इतका छान सीन आहे हा. हे सगळे चहाचे मळे आहेत. वाव, ग्रेट. Welcome to Munnar. आत्ता आम्ही मुन्नारमध्ये एको पॉइंटवर आलेलो आहोत. एको पॉइंटवर. आणि इथून ओरडल्यानंतर तुमचा एको परत तुम्हाला ऐकू येतो. ऐक, आता मी तुम्हाला ओरडून दाखवतो. गोरे गोरे कोण आहे? मस्त. वेल, आज आम्ही मट्टूपट्टीला आलोय खरं, एको पॉइंटला. पण आज काय आहे की
इकडे सगळं बंद आहे कारण ते काहीतरी पेट्रोल वाढीच्या दरवाढीच्या निमित्ताने कम्युनिस्ट पक्षांनी भारत बंद म्हणून सांगितलंय आणि इकडे कम्युनिस्ट पक्ष खूप स्ट्रॉंग असल्यामुळे इथे कम्प्लीट बंद आहे आज. त्यामुळे आज तसं काही इकडे दुकानं म्हणा काही कुठं उघडं दिसतच नाही. असं सगळं बंद बंद दिसतंय. आता मी मुन्नारमध्ये कुंडला डॅम म्हणून आहे तिथं आलोय. खूप छान परिसर आहे आणि डॅम जो आहे अल्टिमेट क्लीन वॉटर आणि आज नेमकं बंद असल्यामुळे खूप शांत असं वाटतं इथे एकदम असं. आमची गाडी आली. आलोच नाही. असं वाटतं की सिनेमाच्या शूटिंग मध्ये खूप छान. सिनेमाच्या शूटिंग वर घेण्यासाठी खूप छान आहे परिसर एकूण सगळा त्यामध्ये. ओके मस्तपैकी आता आम्ही इथे कॉफी घेतोय आता आणि आमच्यासाठी कॉफी चलेगा ना. आया तो चलेगा ना. हाँ हमारे लिए हाँ बहुत अच्छा कॉफी बना रहे हैं. मिल्क कॉफी. आपका नाम क्या है? रवि. रवि. तो भाई साहब के यहाँ हम कॉफी ले रहे हैं. अभी हम हैं यहाँ पे कुंडल डैम के पास. तो बढ़िया कॉफी अब हम पियेंगे. और ये भाई साहब है हमारे ड्राइवर. इनका नाम है शिबू. ऐसी झाड़ियों में गर्मा गर्म कॉफी. वाह क्या जिंदगी है. मस्त. आता हा इथून आम्ही आलोय मडुपट्टी डॅमवर. मडुपट्टी मडुपट्टी डॅमचा हा कॅनॉल आहे. इथं खूप छान त्याने स्टेपवरनं पाणी असं ज्याला पाणी सोडत असतील त्याला खूप छान हे असं पायऱ्यांवरनं पाणी कोसळत असेल. एक खूप छान बघण्यासारखा एक असा म्हणजे स्पॉट मुन्नार मधला आहे हा. फ्लॉवर एक्झिबिशन आणि हे 12 महिने चालू असतं. हे खूप छान फुलं आहेत आणि एक
वेगळाच एक्सपिरियन्स आपल्याला इथे मिळतो ह्याच्यामध्ये. बराच मोठा आहे त्यामध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारची फुलं इथे आपल्याला बघायला मिळतात. हे फ्लॉवर गार्डन आहे मुन्नार मधलं. बरंच मोठं आहे. म्हणजे तुम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारची फुलं, फुलझाडं हे तुम्ही परचेस करू शकता. ह्यामध्ये डेलिया दिसतो हा इथे. डेलिया, झेंडूचे पण बरेच प्रकार आहेत त्यामध्ये. त्यानंतर हे बरीच अशी आउट ऑफ इंडिया कोरफडीचाच काहीतरी प्रकार दिसतोय तो, पण तो असा हे म्हणजे ऑर्चिड. पैदल चले फटाफट जल्दी पापा की आइसक्रीम संध्याकाळची वेळ आहे. एक साधारणपणे 4:30 वाजलेले आहेत. छान पाऊस पडून गेलेला आहे. छान म्हणजे अगदी मुसळधार पाऊस पडून गेलेला आहे. असं छान कुंद वातावरण आहे आणि त्यात आम्ही मुन्नार गावाच्या दिशेने चाललेलो आहोत. खूप छान सीन आहे आणि समोर जे दिसतंय ते मुन्नार गाव. आता आम्ही मुन्नार सिटीमध्ये आहोत. मुन्नार सिटीमध्ये आज बंद पुकारल्यामुळे सगळी दुकानं बंद आहेत. वाहतूक सगळी ठप्प आहे.
इव्हन पेट्रोल पंप सुद्धा बंद आहेत. मुन्नार शहराच्या मध्यभागी असलेलं चर्च. आजचा हा आमचा दुसरा दिवस आहे आणि आता आम्ही सकाळचा नाश्तासाठी इथे हॉटेल ग्रीन रिज म्हणून आहे, तिथे आता आम्ही नाश्त्यासाठी आलेलो आहे आणि खूप छान प्रकारची इडली आणि बाकीचे साऊथ इंडियन पदार्थ इतके छान आहेत आणि इडली तर इतकी छान आहे की त्यांनी असा एक थोडासा असा सॉफ्टनेस आहे इडलीमध्ये आणि इडलीमध्ये असं छान सॉफ्टनेस आहे आणि मेनली ही लोक चिंच वापरत नाही. तर बाकीचा जो एक थोडासा जो आंबटपणा जो असतो ना, म्हणजे चिंच न घालता सुद्धा आंबटपणा किती छान येतो हे आपल्याला कळतं आणि खूप छान इडली आहे. इडली सांबार, त्यानंतर मसाला डोसा आणि ही तुम्हाला इथे ही खोबऱ्याची चटणी अगदी छान फ्रेश टेस्ट आहे. तर मी आता आमचा नाश्ता एन्जॉय करतोय. थँक्यू. आता या इडलीमध्ये आपण जर का ऑब्झर्व केलं तर त्यांनी काय केलंय की आपण कधीही इमॅजिनही करू शकणार नाही असं त्यांनी गाजर म्हणजे सांबारमध्ये गाजर आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांबारमध्ये भेंडी वापरलेली आहे. भेंडी ही आपण कधी इमॅजिनही करू शकणार नाही की सांबारमध्ये गाजर, भेंडी, अजून एक काहीतरी काय कळत नाहीये काय अजून, पण त्याची जी एक अशी छान टेस्ट जी तयार झाली ना त्यामध्ये सांबार अजून टेस्टी लागतो. आणि मुख्य म्हणजे ही लोक जसं आपल्याकडे चिंच वापरतो आपण एक आंबटपणा येण्यासाठी, तसा आंबटपणा येण्यासाठी त्यांनी चिंच वापरलेली नाहीये. त्यामुळे प्रत्येक भाज्यांची चव आपल्याला सांबारमध्ये लागते. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आता याच्यामध्ये इथे हे जे आहे हे राईस भाताचं एक खूप छान पदार्थ आहे. त्याला म्हणतात अप्पम. साऊथ इंडियन भाषेत त्याला अप्पम म्हणतात. आणि हे जे आहे हे हरभऱ्याची भाजी आहे, एक हरभऱ्याचा रस्सा आहे, ज्याला म्हणतात कडला कढी.
आणि अप्पम आणि कडला कढी हे कॉम्बिनेशन खाण्यासाठी खूप टेस्टी आहे. त्यामुळे तुम्ही जर कधी आला तिकडे तर अप्पम आणि कडला कढी हे कॉम्बिनेशन तुम्ही जरूर खाणार. खूप छान आहे. बेस्ट. बहुत बढ़िया है. मोहनलाल का मैंने एक मूवी देखा था, वो बहुत पुराना था लेकिन वो अभी वो लूसीफर आया है, लूसीफर भी क्या है? हाँ अभी आके आया है, अभी नया आया है. और अभी अभी सुपरस्टार कौन है अभी ये मलयालम का? हाँ? अभी मोहनलाल ही है. अभी मोहनलाल है. तो कितना पुराना है वो तो? तो यहाँ से वो उनका वो 40 इयर्स 45 इयर्स वो फिल्म के लिए सर. तो मम्मूटी है मामूटी भी है ना? मामूटी मलयालम है ना? उनका यहाँ से वो दोनों वो स्टार है. तो मामूटी का मैं बहुत बड़ा फैन हूँ. मामूटी का तो वो कलरी पैट पे मूवी था. हाँ पैसे हाँ तो मैंने देखा एक्चुअली. वो मुझे पता नहीं चल रहा था क्या मूवी है, लेकिन वो कलरी पैट वो जो है साहब बहुत से वो वन के एज अराउंड 65 65 है. जैसे मम्मूटी के लिए 71 बाप रे. अभी सुपरस्टार है. ये बढ़िया है लेकिन इतने सीनियर रहते हुए. जैसे उनका वो सन आ गया अभी वो दुलकर सन है. अच्छा. मम्मूटी का सन. हाँ. तो मोहनलाल का सन वो प्रणव मोहन है. अच्छा. ऐसा अभी वो 2 सिनेमा आ गया. हाँ. अच्छा. हाँ हमने अभी देखा था उनका बेटे का फोटो वगैरह. मैं आपको एक ट्यूब बजा के देखा था. साउथ इंडियन है. 5 रुपए. एकदम पुराना है. हाँ. आपको मालगुडी डेज मालूम है? मालगुडी डेज. मालगुडी देखा. हाँ तो उसका जो पहला जो टाइटल सॉन्ग था मालगुडी डेज मेरे ख्याल से केरला का ही है. आर के नारायण नहीं, लेकिन आर के नारायण तमिल है. अच्छा ठीक है. आर के नारायण तमिल है. लक्ष्मण आर के नारायण आर के लक्ष्मण इनका ऐसे करते. तो एक्चुअली ये जो है ना बहुत पुराना. एकदम पुराना है. बहुत पुराना. मैं छोटा था उसको. This is the saree or dhoti? और साड़ी के डिजाइन में बीच में करते हैं वो कैसे उसके बीच में करना होगा. आता मी इथे एक सुती कापड तयार करणाऱ्या एका फॅक्टरीत आलो आहे. हे त्यांचं शोरूम आहे. मुन्नारमध्येच आहे शोरूम त्यांचं.
आता आपण जो चरख्यावर सूत कसं काढतात त्यात आपण बघणार आहोत. तर इथे या ठिकाणी आपलं जे दिसतंय हा आहे आपला कापसाचा धागा. हा जो दिसतोय हा आहे आपला हा कापसाचा धागा. तो कापसाचा धागा जो आहे तो याच्यावर असा लावला जातो. ह्या फिरणारे जे मोठा चाक दिसतंय याच्यावर लावला जातो आणि मग त्यातनं एक धागा काढून तो असा ह्या आरीला इथून धागा येतो कापसाचा धागा तो ह्या आरीला जोडला जातो. ती आरी या चरख्याच्या साहाय्याने फिरवली जाते आणि मग तो धागा जो आहे तो धागा पिळून तो या ठिकाणी तयार करा. आणि हा जो धागा आहे हा धागा पुढे जे आपण तिकडे बघितलं की त्याच्यापासून धोती तयार करणं वगैरे यासाठी वापरला जातो. तर अशी ही संपूर्ण चरख्याची प्रोसिजर आहे यामध्ये. ओके, आता आम्ही जीप सफारीवर चाललो आहोत आणि जीप सफारीमध्ये सगळ्या जंगलातनं तुम्हाला असं जीपनी फिरवतात. साधारणपणे 2,500 ते 3,000 रुपये असं पॅकेज तुम्हाला मिळतं. आता आपण एक बघतोय की इथे हे सगळे रबर प्लांट्स आहेत. रबर प्लांट सगळे. त्या रबर प्लांट्सला असं रबर जे आहे ते असं गोळा होतो. तर हा रबर प्लांट आहे. इथून त्याला असे खाचे केलेले असतात. खाच्यामधून रबर लिक्विड जे आहे सगळं हा गोळा होतो. त्याच्यामध्ये हे रॉ रबर आहे आणि ते पुढं यात जमा होणारं रबर जे आहे रबर नंतर प्रोसेसिंगसाठी पुढे पाठवलं जातं पुढे मॅन्युफॅक्चरिंग. हा आहे आपलं कोकोचा ट्री. कोको ह्यामध्ये इथे आपण बघतो ते कोको आलेले आहेत. याप्रमाणे खूपच अगदी उतार आहे. त्या उतारावरून आता आम्ही गाडीने चाललोय. जमिनीला खूपच उतार आहे. ओह माय गॉड. ओह माय गॉड. एकदम शार्प टर्न. असे 3 वॉटरफॉल आहेत. 3 वॉटरफॉल आहेत. जंगल सफारीतून जाता जाता तिथे मध्येच बरीच अननसाची झाडं लागली. त्या अननस बघितलं आपण. अननसची झाडं लागली.
बरेच ठिकाणी तुम्हाला हे सगळे अननस दिसतील. वरती सगळे अननस लागलेले तिकडे आणि सगळे वरती हे सगळे अननसची झाडच लागलेली आहेत त्यामध्ये. आता जंगल सफारीमध्ये आम्ही हँगिंग ब्रिजवर आलो. आता हँगिंग ब्रिज या साईडला इथे व्हॅली आहे. व्हॅलीच्या वरती आणि खाली असे पाण्याचे कुंड दिसतात. आणि त्या व्हॅलीच्या वर इथे हँगिंग ब्रिज बनवलेला आहे. आणि पुढे डॅम आहे इथे. एका वेळेला एकच गाडी इथून जाऊ शकते. आता आम्ही इथे एकदम टॉपला या लोकेशनचं नाव आहे नाडगाणी. नाडगाणी तुम्ही सगळे डोंगर जे आहेत तसे आपण बघू शकता. बघू शकता पण आपण टॉप माथा आहे हा आता. छान आहे, थंड वारा आहे आणि हे टॉप आहे मेनली. आता जीप सफारी जंगल सफारीतून आता आम्ही आलो आणि नुकतेच आमच्या लोकेशनवर पॉइंटवर परत पोहोचलो. आता दुपारचे 3 वाजलेत. प्रचंड पाऊस सुरू झालेला आहे. त्यामुळे आम्ही तर एके ठिकाणी चहा प्यायला थांबलो. या ठिकाणी आता या दुकानामध्ये मस्तपैकी चहा आणि बिस्किट आम्ही एन्जॉय करतोय आता. आता ॲक्च्युली पावसाचा मोसम नाहीये पण धो पाऊस सुरू झाल्यामुळे वातावरण एकदम बदलून गेलंय. पुणे
जा ना तू. एक मिनिट हा. बरोबर चलो साथ में फोटो खींचे. वेल, आता आम्ही पेरियार टायगर रिझर्वला आलेलो आहे. पेरियार टायगर रिझर्व हे टेक्केडीला इथं पेरियार लेक इथं बोटिंग पण करता येतं. आम्ही काही बोटिंग करणार नाहीये. ब्युटिफुल एकदम. थोडंसं पावसाळी हवामान असल्यामुळे गारवा पण आहे हवेमध्ये. छान आहे. वाघ दिसेल ह्याची गॅरंटी नाहीये, पण माणसं मात्र भरपूर आहेत. आता आम्ही कथकली बघायला आलेलो आहोत ठेक्कडीमध्ये. आणि आता त्यांचा मेकअप प्रिपरेशन हे सगळं चालू आहे त्यांचं. तर हे आता कथकली प्रिपेअर करतात. ब्युटिफुल. ठीक आहे.
आता आम्ही आलोय पल्लाथुरुथी. इथून आता आम्ही हाऊसबोट आहे सगळं. हाऊसबोटवर आम्ही राहणार आहोत. हे आलेपी बॅकवॉटर आहे. सगळ्या हाऊसबोट आहेत. तुम्ही शेअरिंग बेसिसवर घेऊ शकता, मग इंडिव्हिज्युअल बेसिसवर घेऊ शकता. एकदम ते गाणं आठवलं. सुनो मेरे
वेल आता आम्ही हाऊसबोटमध्ये आलेलो आहोत आमच्या, आणि हाऊसबोट आता आम्ही हाऊसबोटमधून आम्ही चाललो आहोत आमच्या. हे छानपैकी इथे बसण्यासाठी टेरेस आहे. इथे आम्ही आता टेरेसवर आलो आहोत, आणि इथून आम्हाला राहण्याची रूम आहे ह्याच्या पलीकडे. त्याप्रमाणे इथून तर आम्ही खाली जाऊ आपण. आणि ही आमची आत राहण्याची रूम. दिस इज वेलकम ड्रिंक, नारळ पाणी. आणि इथून बोट चालवली जाते तिथे पुढे. त्याच्यानंतर ओके, एकदम एंडला तिकडे किचन आहे. त्याच्यामध्ये एक खूप छान होतं बरं का, की तो व्हेज हे असल्यामुळे ना आपल्याला खूप फरक पडतो मग तिथे. अभी आता आम्ही यस दिस लंच, दोपहर का लंच बोटीवर. क्या बनाया आपने? ये क्या है? ये सांभर. ओके. ओके. आता बघूनच भूक लागली. मस्त. ये कुठली चटनी है? ये कौन सा चटनी है? ये वाला खिचड़ी है. अच्छा खिचड़ी. ये खिचड़ी है. ये क्या है? ये केरला वाला स्पेशल है. अच्छा केरला स्पेशल. ओके. मस्त. हम्म. दुपारी काय म्हणाले होते ते काय आहे? सड्डा. सड्डा सद्या. सध्या. सद्या. हाँ, ये सध्या है. सद्या है. ओके. अच्छा सध्या. एक सेकंड, बहुत पूरा सांभर. हे जे काय आहे ना मस्त. आता मी सध्या घेतलेला आहे. सध्यामध्ये हे सगळ्या प्रकारच्या भाज्या आणि राईस मेनली. मस्त. राईस, पापड. येस. टोटल साउथ इंडियन सड्या. साउथ इंडियन डिश साथ केला. बहुत बढ़िया. यहाँ पे राइस है ना? ऐसा. हाँ. राइस डाल एक फोटो.
वाव मस्त थोडासा यस बढ़िया चलो मैडम दाल सांबर हम्म हे पुरा वेज आहे ना पूरा यस आता चुकून हे काहीतरी असं झिंगी वगैरे वाटते चूज करो ट्रेन से आना है सांबर है दाल दाल ओके ओके सर या सिट में फूड तुम साथ कोई महबूब मिले दिल आज खुशी से पागल है दिल आज खुशी से मैडम लिफ्ट अरे असे मैडम राइट साइड दूसरे साइड नाही ना ठीक ओके 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 ठीक आहे ना इथे ये ना बस ऑपोजिट साइड मैडम ऑपोजिट साइड ओके थोड़ा लेफ्ट हाँ ज्यादा थोड़ा स्पीड करो तुम्ही इथे कधी घेता म्हणून ओके मैडम थोड़ा राइट अभी स्ट्रेट ठीक है स्ट्रेट ठीक है ना अभी क्या मैडम ठीक है ना लेफ्ट लेफ्ट साइड प्लीज अरे मी चालवली बोट हाऊसबोट चालवली काय हाऊस काय हाऊसबोट चालवली आता एक दिवस विमान चालवायचं तेच राहिलं विमान चालवायचं पाठवून देतोय मी सब्सिडी और चला स्वारगेट 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 धनकवडे कात्रज स्वारगेट 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 फुल राईट मारा राइट मारो राइट मारो Fast, राइट fast. मारो
जैक स्पैरो, जैक स्पैरो। बस वो बीच में ही जाएगा ना। ये वो उस तरफ जा रहा है। अरे ये वो सामने आ रहा है। सीधे ही रखना है इसको। नया है वह नया है वह। ओके, आदमी मर्यादा कोई बात है, बहस मारी तो क्या हो गया। गोरे हाँ बघा इकडे। बोला ना, किती छान आहे. हो मोठा आहे तो. सगळ्या बोटीवर कसं सांगलं जातं अशा अशा बोटी. गोरे निकल जाओगे